नमस्कार. आपलं स्वागत आहे मनस्वीच किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकन पॉपकॉर्न. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला आता आपण साहित्य बघूया. 300 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा ओरिगॅनो, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा विनेगर. 1 चमचा चिकन मसाला हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता, नाही घेतला तरी चालेल. 1 अंड आणि चवीप्रमाणे मीठ. 1 कप मैदा, 1 कप ब्रेड क्रम्स आणि 1 कप कॉर्नफ्लेक्स. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. आता आपण हे चिकन छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी 30 ते 40 मिनटं बाजूला ठेवूया. तुम्ही हे जास्त वेळही ठेवू शकता. 2 ते 3 तास ठेवलं तर चिकनची टेस्ट अजून छान येईल. थोडी लाल मिरची पावडर, थोडी काळी मिरी पावडर, आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. आता मैद्याच्या मिश्रणात चिकनचे पीस कोट करूया. नंतर ब्रेड क्रम्समध्ये तेच चिकनचे पीस मिक्स करूया. आणि सर्वात शेवटी हे चिकनचे पीस आपण कॉर्नफ्लेक्समध्ये मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करू घ्या.
आता आपले चिकन पॉपकॉर्न तळण्यासाठी तयार आहेत. आपण कढईत तेल गरम करूया. आपलं तेल गरम झालंय आणि आपण एक एक पॉपकॉर्न तेलात सोडूया. लक्षात असू द्या, गॅस मीडियम ठेवावा. आणि आता आपले पॉपकॉर्न रेडी झाले आहेत. त्यांना छान खरपूस रंग येत चालला आहे. आणि आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. हे गरमागरम चिकन पॉपकॉर्न तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता.